नमस्कार म्हटलं. बऱ्याच वेळा मी इथं आलेलो आहे. साधारण 8 एक व्याख्यानं माझी इथं झालेली आहेत आणि हे 9वं व्याख्यान आहे. मॅडमने मला विषय दिला क्रांतिसिंह नाना पाटील. आपण त्यांचं नाव ऐकून असतोच, पण संबंध जीवनपट माहिती असतोच असं नाही. कुठंतरी एखाद्या शाळेला, एखाद्या बगीच्याला त्यांचं नाव दिलेलं असतं आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये हे नाव आपण ऐकलं एवढं आपल्याला कळतं. आवाज वाढवायचा आहे थोडा. हां, आता येत आहे तो. हां, किंवा थोडं पुढे येऊन बसा. हां, क्रांतिसिंह नाना पाटील यांचं पूर्ण नाव नाना रामचंद्र पिसाळ. ते स्वतःला पाटील असं लावत असत. त्यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 सालचा, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळाला, आणि त्यांचं निधन 6 डिसेंबर 1976 साली झालं. म्हणजे साधारण 76 वर्षांचं त्यांना आयुष्य मिळालं. शिक्षण किती? जुन्या काळी बहुजन समाजातली लोक कुठे शिकत होते? त्यात हे खेडेगावामध्ये, म्हणजे सांगली जिल्ह्यामधल्या वाळवा तालुक्यामधल्या येडे मच्छिंद्र नावाच्या इटुकल्या पिटुकल्या छोट्या गावातले हे गृहस्थ. तेव्हा प्राथमिक शाळा असली तर असायची, हायस्कूलचं तर नावच नाही. हायस्कूल शिकायला कुठेतरी दूर तालुक्याच्या गावाला असं जावं लागायचं. आणि प्राथमिक शाळा जर गावात नसेल तर जवळपास 2-4 किलोमीटरवर चालत जायचं त्या शाळेमध्ये शिकायचं. म्हणजे आजच्या दृष्टीने त्यांचं औपचारिक शिक्षण म्हणजे 4 भिंती जास्त शिक्षण फार झालं होतं असं नाही, पण त्यावेळेच्या मानाने बरंच म्हणायचं 6वी-7वी म्हणजे. आणि त्या काळामध्ये असं 7वी पर्यंत जरी शिक्षण झालं तर नोकऱ्या लागायच्या. त्या जुन्या लोकांना माहिती आहे. शिक्षक म्हणून, क्लार्क म्हणून, तलाठी म्हणून अशा छोट्या नोकऱ्या लागायच्या. नानांना तलाठी म्हणून नोकरी लागली महसूल खात्यामध्ये. त्यांनी ती इमानी इतबारी केली, पण त्यांचं मन काय तिथं रमलं नाही. काय झालं की गांधीजींचं आंदोलन या देशामध्ये सातत्याने चालू होतं. म्हणजे 1920 सालचं असहकारितेचं आंदोलन, 1930 सालचा मिठाचा सत्याग्रह, नंतर मग 1940 सालचं व्यक्तिगत वैयक्तिक सत्याग्रह, 1942चं चले जाव आंदोलन. आणि हे आंदोलन करत असतानाच इतरही त्यांची काही कामं चालू असायची गांधीजींची. कुठली? अस्पृश्यता निवारण, खादीचा प्रचार आणि प्रसार, हिंदीचा प्रचार, निसर्गोपचार केंद्र चालवणे, काँग्रेससाठी काही निधी गोळा करणे, हिंदू मुस्लिम ऐक्य, जातीयवाद निर्मूलन करणे. तर राजकीय चळवळी लढवता लढवता ही सुद्धा त्यांची गांधीजींची कामं चालू होती आणि हे वृत्तपत्रामध्ये येत असायचं. तर नानांच्या असं लक्षात आलं, अरे हा जीव आपण पोटापाण्यासाठी जाळतोय, कुटुंबासाठी जाळतोय, पण जीवनाची इतिश्री एवढ्यावर काय करायला नकोय, काहीतरी भव्य दिव्य आपण करावं. म्हणून त्यांनी नोकरी सोडली आणि मग गांधीजींच्या आंदोलनामध्ये ते भाग घेऊ लागले. 1930 सालापासून ते गांधीजींच्या आंदोलनात भाग घ्यायला लागले, पण 42च्या आंदोलनामध्ये त्यांनी जास्त भाग घेतला. 1942 आंदोलन म्हणजे कुठलं? चले जाव आंदोलन. कारण गांधीजी किंवा काँग्रेस सुद्धा अगोदर काय म्हणत होते की साम्राज्यात अंतर्गत वसाहतीचे स्वराज्य आम्हाला द्या. म्हणजे संपूर्ण स्वराज्याची मागणी काँग्रेसची पण नव्हती. त्याच्यापूर्वी तर फक्त पत्र पाठवले जायचे इंग्लंडला, राणीकडं, पण त्याच्यापेक्षा काही फार मागणी नव्हती. पण 1929 साली लाहोरला जे काँग्रेसचं अधिवेशन झालं तिथं पंडित नेहरू म्हणाले हे वसाहत अंतर्गत मर्यादित स्वरूपाचं स्वराज्य नको, आम्हाला संपूर्ण स्वराज्य पाहिजे. आणि मग त्याच्यामुळं देशातले तरुण पेटले
आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळणार, गांधीजींच्या मार्गाने मिळणार. आणि म्हणून मग लोक त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला लागले. सुरुवातीला लोक कमी सहभागी व्हायचे, कारण सगळे लोक कमी शिकलेले, बहुतेक बहुजन वर्गातले, शेतकरी वर्गातले, कामगाराने कष्टकरी आपला संसार सांभाळून, मुलं बाळं सांभाळून कुठल्या तरी आंदोलनामध्ये थोडासा भाग घ्यायचा, 1-2 दिवस परत माघारी यायचे. अटक झाली तर महिना 2 महिने तुरुंगात काढायचे, माघारी यायचे. इथपर्यंत ते त्याग करू शकत होते. पण पुढं 1942 साली 8 ऑगस्टला मुंबईला काँग्रेसचं भव्य दिव्य अधिवेशन झालं. तेव्हा गांधीजी जवळजवळ 71 वर्षांचे होते. गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869, म्हणजे ते 31 वर्ष ते 42, 73 वर्षांचे होते गांधीजी. म्हणजे आपल्या दृष्टीने थकलेलेच हो, रिटायर्ड तर झालेले पण थकलेले. 73 वर्षाचा मनुष्य फार आंदोलन, नेतृत्व, पुढाकार, नेतेपद असं करत नाही. पण गांधीजींनी वयाच्या 73 वर्षी सुद्धा देशाचं नेतृत्व केलं, आंदोलनाचं नेतृत्व केलं. आणि 8 ऑगस्टला काँग्रेसचा तो ठराव झाला की आपल्याला संपूर्ण स्वराज्य पाहिजे, पण त्या इंग्रजांना या देशात हाकलून द्यायचं, इकडे नको, आम्ही राज्य करायला सक्षम आहोत. आणि मग गांधीजींचं त्या दिवशी सायंकाळी 8 ऑगस्टला सायंकाळी गवाल्या टँक नावाचं मोठं ग्राउंड आहे, आता त्याला ऑगस्ट क्रांती मैदान असं म्हणतात, तिथं मोठं भाषण झालं. आणि जवळजवळ 15-20 लाख लोक आले होते. आणि ते फक्त महाराष्ट्रातले नव्हते, पण देशात आले होते. पण आता गांधीजी काय सल्ला देणार, तरुणांना काय सांगणार, कुठली स्टेप, कुठली पायरी उचलणार? कारण तेव्हा दुसरं महायुद्ध चालू होतं. 1939 साली ते चालू झालं होतं. जवळजवळ ते 6 वर्ष चाललं, पण चालूच होतं. आणि इंग्रज असे कैचीमध्ये सापडलेले होते, पण तिकडे त्यांना लढावं लागत होतं जर्मनांच्या बरोबर. आणि लोकशाहीच्या गप्पा मारतायत आणि इकडे भारताला स्वातंत्र्य देत नव्हते. तेव्हा गांधीजींनी असं ठरवलं की आता ते बरोबर कैचीत सापडले, आता आपण काहीतरी मोठा निर्णय घेतला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी घोषणा केली, क्विट इंडिया, छोडो भारत, चालते व्हा या देशात, आम्ही आमचा देश सांभाळू, अशी ती घोषणा होती. आणि मग तरुण असे पेटले, त्याने आता गांधीजींच्या नेतृत्वाखाली आपल्याला नक्की स्वातंत्र्य मिळेल. आणि मग नाना पाटील सुद्धा तिथे गेले होते ऐकायला. पण त्यांना वाटलं की आता गांधीजींनी सांगितलंय, जो तो आपापला पुढारी, ज्याला जे वाटेल त्याने ते करायचं, स्वयंनिर्णय घ्यायचा, पण इंग्रजांना या देशातनं घालवायचं. मी सहज एका पुस्तकात वाचलं, इंग्लंड देश फार छोटा आहे. युरोप खंडामधला हा छोटासा देश, आपला महाराष्ट्र जेवढा आहे ना त्याचा एवढा सुद्धा इंग्लंड नाही. महाराष्ट्राचं समजा क्षेत्रफळ 100% धरलं तर 80% क्षेत्रफळ, म्हणजे महाराष्ट्रापेक्षा लहान असलेला असा हा छोटा देश सगळ्या जगावर राज्य करत होता. सगळ्या जगावर त्यांचं साम्राज्य. आमच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही अशी त्यांना घमेंड. ते स्वतःला फार लोकशाहीवादी म्हणत होते, पण बाकीच्या सगळ्या देशांना स्वातंत्र्य लोकशाहीने वागणूक देत नव्हते. विन्स्टन चर्चिल त्यांचे पंतप्रधान झाले युद्धाच्या काळात. खरं म्हणजे अगोदर चेंबरलेन नावाचे पंतप्रधान होते इंग्लंडमध्ये 1939 साली. पण हिटलरने जेव्हा हल्ला केला, बॉम्बार्डिंग केलं, तेव्हा मग लक्षात आलं, इंग्लंडच्या लोकांच्या, पार्लमेंटच्या खासदारांच्या लक्षात आलं की हे चेंबरलेन साहेब एवढे सक्षम नाही जर्मनीला तोंड द्यायला. कारण अडॉल्फ हिटलर तो मोठा ताकदीचा मनुष्य होता आणि त्याने त्याच्या सैन्याला असं पेटवलेलं होतं की असं म्हणतात की त्यांचं एक भाषण म्हणजे एक डिव्हिजन सैन्याची ताकद, एवढं एक भाषण, एवढी त्या भाषणामध्ये ताकद. त्यामुळे इंग्लंडच्या असं लक्षात आलं, आपण आता टिकाव धरतोय का नाही. पण ते खासदार सगळे म्हणाले, चेंबरलेन साहेब आपण राजीनामा द्या. त्या युद्धाच्या काळामध्ये या युद्धाच्या काळामध्ये तुमचं नेतृत्व सक्षम नाहीये. आणि म्हणून मग सर्व पक्षांनी मिळून विन्स्टन चर्चिलला
पंतप्रधान केले. तोही पार्लमेंटमध्ये फार भाषण द्यायचा जोरात, इतकं जोरात भाषण द्यायचा त्या भाषणाची घरी तयारी करायची आणि उद्या काय बोलायचंय त्याची घरीच तयारी. कुठं मूठ आपटायची ते पण ठरलेलं असायचं. हे वाक्य समजून घेतली, मूठ आपटायची. कुठं बोट वर द्यायचं हे बी ठरलेलं असायचं. त्याची जी बायको होती ती फार हुशार होती, क्लेमेंट आहे. ती सुद्धा ते भाषण नजरे खालनं घालायची. पंतप्रधानांचं भाषण पार्लमेंटमध्ये तो होणार आहे. दुसरं महायुद्ध पेटले, गट्टी राष्ट्र दोस्त राष्ट्र, आणि यांना पंतप्रधान केले. 100 जण खुर्चीवर खाली उतरवले आणि मग त्यांनी भाषण छान केलं. आम्ही जमिनीवरनं लढू, आम्ही पाण्यातनं लढू, आम्ही हवेतनं सुद्धा लढू, पण आम्ही विजय मिळवू म्हणजे मिळवूच, असं छान भाषण करायचं. घरी भाषणाचा सराव करत असताना सरदाराचा मुलगा होतो, त्यांचे वडील सुद्धा पूर्वी मंत्रिमंडळात होते. मोठा वाडा होता आणि खाली असा बाजूने रस्ता वाहत होता. आता मी काय पाहिलं पुस्तकात वाचले. आणि तो त्या हॉलमध्ये भाषणाची प्रॅक्टिस करताना इतक्या मोठ मोठ्याने बोलायचा, आणि रस्त्यावर जाणाऱ्या लोकांना वाटायचं पार्लमेंट इथं भरलंय का काय, अशी त्याची भाषणाची तयारी. आणि मग हे नाना पाटील यांना वाटलं आपल्या आंदोलनात उतरावं. 42च्या आंदोलनामध्ये ते उतरले. पण ते म्हणजे गांधीजींच्या मार्गाप्रमाणे जे तो आपापल्या भागामध्ये काम करेल, पण आपल्याला काय करता येईल. तेव्हा सांगली हा स्वतंत्र जिल्हा नव्हता, सातारा हा मोठा जिल्हा होता. एखादा उत्तर सातारा, दुसरा दक्षिण सातारा असं ते म्हटलं जायचं. आणि मग नाना पाटलांनी काही सवंगडी गोळा केली, आपली मित्रमंडळी गोळा केली आणि भूमिगत कारवाया चालू केल्या. भूमिगत म्हणजे लपून छपून, डोंगर दऱ्यामध्ये लपून, गावामध्ये लपून राहायचं आणि इंग्रजांच्या विरुद्ध कारवाया. ते म्हणाले हे सरकार आम्हाला मान्य नाही इंग्रजांचं. मग आमच्या गावामध्ये आमचंच सरकार, आमच्या परिसरामध्ये आमचंच सरकार, इथं ग्रामराज्य असलं पाहिजे. म्हणजे जशी गांधीजींची कल्पना रामराज्याची, तसं एक ग्रामराज्य, त्या खेडेगावामध्ये आमचंच राज्य. इथला निकाल आम्हीच देणार, इथले निर्णय आम्हीच घेणार, इथला महसूल आम्हीच गोळा करणार, तो आमच्या लोकांसाठीच वापरणार, इंग्रजांनी लुटबुट करायची नाही. आणि मग अशा ग्रामसभा भरत. आता यात सुरुवात झाली ग्रामसभा, म्हणजे गावचे मुद्दा. समजा गावामध्ये एखादा तंटा असेल की ही जमीन नक्की कोणाची, मग त्या ग्रामसभेमध्ये विचारलं जायचं तुझा पुरावा दाखव, तुझा पुरावा दाखव, तुझ्याकडे, आणि तिथं निर्णय व्हायचे. पुढे पुढे मग एवढं गाव गोळा करण्यापेक्षा गावातली 5 माणसं एकत्र करायची पंच कमिटी, आणि मग त्यांच्यावर ते निर्णय घ्यायचे आणि ते निर्णय लोक मान्य करायचे. अशी लोक न्यायालय त्यांनी गावामध्ये सुरू केली. आणि मग येणाऱ्यांना सळो की पळो करून सोडायची. मग काय करता येईल, तेव्हा ज्या फोनच्या तारा होत्या त्या तारा तोडून टाकायच्या. ट्रेन जात असेल तर त्या ट्रेन मध्ये सरकारी खजिना असायचा. आता सरकार चालवायचं म्हणजे पैसे नको. शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली, पण काय लोक त्याला लुटावं म्हणतात, पण राज्य चालवायला, सैनिकाला पगार द्यायला, शस्त्र घ्यायला, घोडे घ्यायला, घोड्याला खायला प्यायला, किल्ले बांधायला पैसे नको का. म्हणून शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली. हे म्हणजे आपल्याला राज्य चालवायचे. आमचं सरकार म्हणजे प्रति सरकार, हे इंग्रजांचं सरकार अभिमानात नाही. आमचं प्रति म्हणजे पर्यायी सरकार. पण ते खेडेगावच्या लोकांना तो प्रति सरकार हा शब्द म्हणता यायचा नाही. मग ते म्हणायचे हे पत्री सरकार, हे पत्री सरकार असं व्हायचं. आणि काही लोक गरिबांना पैसे द्यायचे, सावकार लोक विशेष करून. बँका कुठे होत्या, बँका नव्हत्या ना. तर शेतीमध्ये काय काम आहे, मुलीचं लग्न करायचंय, शेतात सुधारणा करायची, सावकार लोक पैसे द्यायचे शेतकऱ्याला. पण लोक अडाणी असायचे, 100 रुपये घेतले तर हा त्याच्यावर अंक घ्यायचा दागा, आणि तो शेतकरी निघून गेल्यावर 100 वर अजून 1 शिंदे वाढवायचे. म्हणजे किती झालं कर्ज, त्याच्या हयातीत ते कर्ज भेटायचं नाही, व्याजही भेटायचं नाही, मुद्दलही भेटायचं. असे काही सावकार लोक शेतकऱ्यांना फसवायचे. आणि मग तो शेतकरी या प्रति सरकारच्या लोकांच्याकडे जायचा, त्या सावकारांना मला फसवले. आणि मग सावकाराला असं पंच कमिटी समोर बोलून घेतला जायचा आणि त्याचा चांगला फैसला केला जायचा. मग तो कबूल व्हायचा, मी 1 शिंदे वाढवलाय, माझे पैसे मिळाले, मी परत त्रास देणार.
सावकारांना दम दिला जायचा, ते त्रास द्यायचे म्हणून. कुणी कोणाच्या जमिनी बळकावल्या त्यांच्याकडून त्या काढून घेतल्या जायच्या. आणि कुणी ऐकलंच नाही तर एक छोटीशी पुडी, त्याच्यामध्ये राख असलेली ती पुडी आपल्या एखाद्या कार्यकर्त्याच्या मार्फत त्याच्याकडे पाठवून दिली जायची. याचा अर्थ काय? तू अन्याय केलाय, पंचमंडळी समोर तू तुझा गुन्हा कबूल केलेला आहे, तू चूक आहे, तू खोटारडा आहे, तू अप्रामाणिक आहे, तुझ्या घराची कधी सुद्धा राखणमोडी केली जाईल. आणि त्या भीतीने तो सरळ यायचा आणि माफी मागायचा. अशी दहशत होती. हीच त्यांची न्यायालय. ट्रेन मधनं कुठं खजिना जाणार असेल पैसे तर ती ट्रेन लुटायची, खजिना आणला जायचा, वापरला जायचा. शस्त्रास्त्र जर असतील गाडीमधनं जाणार तिथे गाड्या रोखल्या जायच्या, दगडी वगैरे टाकून अडवायचे, ते शस्त्रास्त्र घ्यायचे. कारण शस्त्रास्त्र पाहिजे ना सरकार चालवायला. आणि हे लोक पिस्तूल आणि बंदुका चालवायला सुद्धा शिकले होते. कोण होते हे लोक? नाना पाटील होते, वसंतदादा पाटील होते, यशवंतराव चव्हाण होते, जी.डी. बापू लाड होते, किशनवीर होते, कळलं का? नागनाथांना नाईकवली होते. ही सातारा, ही नावं सगळी तुम्ही ऐकले असेल काही ना कधी. ही सारी तरुण पोरं असतील 30, 32, 35 ती त्याच्यामध्ये होतं. आता नाना पाटलांचा जन्म सांगली 1917 आणि हे आंदोलन 42 तेव्हा ते 42 वर्ष. हे वसंतदादा पाटील त्यांना तुरुंगात ठेवलं होतं स्वातंत्र्यपूर्व काळात. तर ते तुरुंगाची भिंत ओलांडून उडी टाकून पळाले आणि नदीमधून पळून चालले होते. इंग्रज पोलिसांना कळलं तर त्यांनी पाठीमागे गोळ्या झाल्या, त्यांच्या इथं पाठीमध्ये गोळी सुद्धा लागली. म्हणून वसंतदादा पाटीलना लोक मानतात. त्यांचं ते काय शिक्षण होतं? 6वी 7वी शिकलेली माणसं. ही काय BA MA PhD नव्हती, पण स्वातंत्र्याची उर्मी त्यांच्या मनामध्ये होती. तुम्हाला सांगतो, मोठं कार्य करायला काही शिक्षणच फार लागतं असं काय आहे का? म्हणजे PhD झाला तरच समाजसेवा करू शकतो असं काय नाहीये. तुमच्या अंतरीचा ज्ञानदेवा जर पेटला, त्या समाजाबद्दल जर तुम्हाला काही कणव असेल, कळवळ असेल तर तुम्ही सामाजिक काम करू शकता. नाना पाटलांनी 7वी शिकलेल्या माणसाने मोठं काम करून दाखवलं. म्हणून ते क्रांती सिंह. कोणी दिली पदवी? जुन्या काळी या पदव्या अशा कुठं पदवीदान समारंभामध्ये दिल्या जात नव्हत्या. मुंबई महानगरपालिकेने साधारण 1946 दरम्यान नाना पाटलांचा भला मोठा सत्कार केला. कारण त्यांनी 1942 ते 1946 4 वर्ष सातारा परिसरामध्ये विपर्ती सरकार चालवलं होतं. म्हणून त्यांचा मुंबई महानगरपालिकेने भव्य दिव्य सत्कार केला. आणि त्या सत्कारामध्ये आचार्य अत्र्यांनी छान भाषण केलं. आता अत्र्यांचं भाषण, साहित्यिकाचं भाषण, उत्स्फूर्त असं ते भाषण. तेव्हा त्यांनी बोलता बोलता हे महाराष्ट्राचे क्रांती सिंह आहेत अशी उपमा दिली, विशेषण दिलं. आणि तेव्हापासून हे क्रांती सिंह झाले. महाराष्ट्रामध्ये अशी अनेक विशेषणं दिलेली मोठे महापुरुष आहेत. टिळकांना आपण लोकमान्य म्हणतो, सुभाषचंद्र बोसांना नेताजी म्हणतो, गांधीजींना महात्मा म्हणतो, भाऊराव पाटलांना कर्मवीर असं म्हणतो, स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणतो. तसं हे क्रांतीसिंह नाना पाटील हे त्यांना विशेषण दिलं. आणि ही लोक इंग्रजांच्या पाठीवर होते, पकडायला टपलेले होते. जुन्या काळी जर असा त्यांच्या दृष्टीने असलेला गुन्हेगार सापडत नसेल तर बक्षीस लावलं जायचं. आणि असं कुठं गावच्या फळ्यावर लिहिलं जायचं, नाना पाटील यांना जर पकडून दिलं तर त्यावेळेस 5,000 रुपयाचं बक्षीस इंग्रज सरकारपर्यंत दिलं जायचं. पण त्या सातारा भागातली माणसं ती कुणी फितूर झाली नाही. ती काय म्हणाली, अरे हे आपल्यासाठी लढताय, आपला देश स्वतंत्र करण्यासाठी लढताय, रानावनात धडपडतायत, रात्री मुक्काम करतायत, पुढे झोपडीत मिळतायत, हातावर भाकरी चटणी घेऊन खातायत, आणि यांना पकडून द्यायचं पैशासाठी. कुणी फितूर झालं नाही. उलट हे भूमिगत लोक रात्री एखाद्या गावात आले, नाही आम्ही भूमिगत आहोत, पोलीस आमच्या मागावर आहे, 2 दिवसाचे उपाशी, काय खायला मिळत का? आपोआपच स्वयंपाक करायची, जेवायला घालायची, मुक्काम करायची, पहाट उजाडायच्या आधी लोक निघून जायची. ही साधी गोष्ट नाहीये.
नोकरी करणं सोपं आहे, पेन्शन मिळवणं सोपं आहे, घर बांधणं सोपं आहे, पण जीवावर उदार होऊन उन्हातानामध्ये डोंगरदऱ्यामध्ये रात्री अपरात्री फिरत राहणे, पण पुढचं काय सांगितलंय कोणी? स्वातंत्र्य मिळतंय काय मिळतंय का फासावर लटकवलं जाते, पुढचं काय सांगतंय? या नाना पाटलांचा जेव्हा सत्कार केला मुंबईला, ते रांगड्या भाषेत बोलायचे, खेडेगावची भाषा ती रांगडी भाषा, आणि ते असं म्हणाले सत्कारावर उत्तर देताना तेव्हा स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, पण टप्प्यात आलं मिळणारच होतं. ते लोकांना कळलं आता पैसे सांगण्यात मिळेल, तर ते म्हणाले बाबा हो, आता हे स्वातंत्र्याचं अमृत आपल्या घराजवळ आलंय, आपल्या दारात आलंय, सगळ्यांनी मिळून ते खाऊया, हा गोरस आहे, प्रेमाने वाटून खाऊया. पण या स्वातंत्र्याच्या गोरसामध्ये कुणी जर चिखल कालवला, कुणी जर माती कालवली, आईचे रे माझी शपथ येते असं कळवळून बोलायचं. ते आता स्वातंत्र्य जवळ आले, आता काही कंटाप घेण्यात करू नका, नीट वाटून खाऊ, प्रेमाने खाऊ, सगळी मिळून खाऊ, त्याचा उपभोग. त्या 42च्या आंदोलनामध्ये एक घटना आहे. काय झालं, नाना पाटलांच्या पाठीमागं पोलीस होते, त्यांना पकडण्यासाठी. तर ते असे भूमिगत राहून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन राहत होते, पण सापडत नव्हते. पण एकदा नाना पाटलांची आई त्या काळामध्ये आजारी पडली, तिचं नाव गोदराव आहे, आणि तिने धास्ते म्हणजे काय दसरा घेतला, दसरा काय, मला मला नानाला भेटवा, मला नानाला भेटवा, मला नानाला बघायचंय, माझं आता काय खरं नाही वगैरे. त्या काळामध्ये अशा साथीचे रोग यायचे, औषध उपचार नाही नसायचा, तिला वाटलं मग आपण काही जाणार. मग काही लोकांनी नानांना निरोप दिला, कुठे जिथं असेल तिथं, आणि बाबा तुझ्या आई आजारी, शेवटच्या एकदा भेटून बोलून घे, तुझं तर काम चालूच आहे. पण नाना एकदा त्यांच्या 3 साथीदारासह, आणि नाना चौथे, एकदा आले. पावसाळ्याचे दिवस होते, रिप 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 पाऊस अहोरात्र पडत होता. असलेले रस्ते कुठले डांबले, सगळीकडे चिखल राहिलेला, नद्या नाल्याला पूर आलेला. पूर्वीचा पाऊस 8-8 दिवस पाऊस लागायचा. गुरं जर गोठ्यामध्ये बांधून राहिली तर पाऊस पडतो म्हणून बाहेर काढणं सुद्धा अवघड अशी परिस्थिती. तुम्ही सगळ्यांनी तो पाऊस अनुभवलाय. आता तसं पडत नाही, तास 2 तास रट्टच पडतो, 150-200 मिलीमीटर गायब होतो, हवामान बदललं. पण तेव्हा रिप पाऊस पडायचा, आणि नाना आणि त्यांचे सहकारी अशी पोत्याची खोळ, पोतं माहितीये तुम्हाला, त्याची खोळ अशी करून असे सायंकाळी आले. पण पोलीस त्या गावामध्ये 4 पोलीस ठेवलेलेच होते इंग्रजांनी. पोलीस भारतीयच होते, आपलेच लोक होते, पण ते सरकारचे नोकर होते ना, की नानाला पकडायचे. तर मग त्यांच्या लक्षात आलं, अरे सायंकाळी कोणतरी यांच्या घरामध्ये केलं, आई आजारी आहे, थोडं काही केलं पोलिसांना. पण त्यांनी कोणी नानाला प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं, जुन्या काही फोटो काढायची पद्धत फारशी नव्हती. पण नाना अशा रात्री अपरात्री येतात, आईला भेटून जातात, भेटून जातील गावाकडे, ते तिथं होते. तर ते 4 जण आत गेले, पोलिसांची कोचबस सुरू झाली. कोण गेला आतमध्ये? नाना तर नसतील ना, आपण तर काही त्यांना ओळखत नाही. पण काय होते बघू, म्हातारी आजारी आहे, आणि मग नानांनी आईला भेटले, ती शरपंजरी पडली होती, तेवढी बाबा नाना आलाच का रे, मोठ्याने बोला, आणि गालावर हात फिरवला. नाना आईला कडकडून भेटले. पोलिसांनी ते ऐकलं, नाना बाबा आलाच का रे बाबा, म्हणजे नाना आले, एवढं पोलिसांना कळलं. लोकही जमले होते पोलिस गावकरी, म्हातारे आता 1 तास 2 तासांनी त्यात तरी जाईल. खेडेगावचे लोक जमतात, भेटतात, माघारी येतात, लोकांची ये जा चालू होते. मग आता पोलीस म्हणजे आता नाना तर आले, पण लगेच आत नको जायला, लोकांचा प्रक्षोभ होतो. म्हातारे आजारी आहे, शेवटच्या घटकांवर गोष्टी पोरग भेटायला आले, मग तुम्ही लगेच अटक करता. गावचे लोक चिडू नये म्हणून पोलीस थांबवत राहिले, आणि पोलिसांनी त्यांचं काही मशीन असेल तिथून तालुक्याला संपर्क केला. काय, फौजदार आला की नाना आले असं जवळजवळ 100% खरं आहे, तुम्ही तुमची जीवगाडी घेऊन अजून फौज फाटा वाढवा. नाना म्हणजे पिस्तूल बाळगणारे, आणि यू म्हणतात पळून जाणारे, कधी अंधारात बसावं तरी कल्पनाच नाहीये. तालुक्यावर सुद्धा एक 15-20 मिनिटांमध्ये गाडी आली, अजून 10-5 पोलीस वाढले, घराला आजूबाजूला घेराव केला.
नानाच्या लक्षात आलं आपण आता पकडले गेले. पण त्यांचे काही गावकरी होते की दोघांच्या कानामध्ये ते बोलले. आता जुन्याकडे अशी लाईट पण नव्हती, ते पेट्रोमॅक्सच्या बत्त्या होत्या माहिती की तुम्हाला, लग्नाच्या वरातीत असायच्या. एक दोन बत्त्या अशा लावल्या आणि मग पोलीस म्हणजे आता अशीच तयारी होईल, अंत्यविधीची सुरुवात होईल. मग घराच्या पाठीमागं दोन बैलगाड्या होत्या, त्याच्यामध्ये लाकडं गवऱ्या भरल्या. एक बैलगाडी निघून गेली. पोलिसांनी पाहिलं, हो म्हणजे बरोबर म्हातारी गेली हे निश्चित, नाना आत आहेत हे निश्चित, नाना आता सापडले हे निश्चित, पण अग्नी दिल्याशिवाय ते काय जाणार. ठीक आहे. आणि मग एक बैलगाडी निघून गेली, पोलीस म्हणजे जाऊ दे. दुसरी गवऱ्या लाकडाची बैलगाडी निघून गेली, पोलिसांच्या देखत म्हणजे हो म्हणजे नाना आहे घरात. आणि मग घराच्या आतल्या बाजूला तिरडी तयार केली आणि त्याच्यावर म्हातारीला झोपवलं, लुगडे मुलं कुंकू लावलं, काय फुलं बिलं माळ वगैरे. आणि मग भजनकरी मंडळ आली, आम्ही जातो आमच्या गावा, चार जणांनी खांदा दिला, पुढे एक जणांनी शिकावलं धरलं होतं. पोलीस म्हणजे सावध झाला, नाना दिसत आहे, पण म्हणजे थांबले नको पकडायला. अंत्यविधी होते, लोक चिडतील. 100-200 माणसं होती, 5-50 स्त्रिया होत्या, लोक चिडतील. त्यांच्या देखत गेली, ती अंत्ययात्रा गेली. पण जाताना हे पोलीस प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अशी बॅटरी, हा तरी नाना आहे का अंदाज कोण येऊन गेले की ज्याने शिकायला धरलं त्याला विचारलं तू नाना आहे? नाही नाना. कुठला नाना? नाही यांचा बोलगा मी नाही बोलगा मिळला, मी त्यांचा भावगत आहे. नाना कुठं पसार झाला पण मी शिकाळून झालो. बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर असे फोटोज टाकले, तुम्ही सापडेच ना. अंत्ययात्रा तर गेली. मग हे म्हणजे घरात नाना दडून बसला असेल. मग पोलीस घरामध्ये गेले, या कोपऱ्यावर शोध, त्या कोपऱ्यावर शोध, माळावर शोध. पोलिसांना आवाज आला, नाना आगे का पिस्तूल चालवत. कोणी तयारीच असतो, पोलीस एकदम आत दिसत नाही. पण सगळं घर पाहिलं, 2-4 बाया स्पुंदून रडत होत्या. आणि घरातलं कोणी दिसत नाही. पुरुष मनुष्य हे सगळं गेले. पोलीस म्हणजे गेले असतील नाना, म्हणून पोलीस सगळं मागून गेले. तर नाना कसे गेले माहितीये का, तिरडीवर. ती नानाची आई नव्हती. नाना स्वतः लुगडं नेसून त्या तिरडीवर झोपून नाना निघून गेले. पोलीस काय करतात, पुढं कोणी त्याच्या चेहऱ्यावर काढले, खांदेकरी कोणी त्याच्या चेहऱ्यावर काढले, पण वर जो आडवा झालाय त्याच्या चेहऱ्यावर त्यांनी काही फोकस टाकला नाही. शेवटी पोलीस असते, एवढे तज्ञ असते तर पोलीस काय करतात. आणि नाना त्या तिरडीवर झोपून गेले. बैलगाडीमध्ये अगोदरच त्या लाकडात गवऱ्याच्या खाली म्हातारीला पुढे नेलं होतं चाणाक्षपणाने, आणि तिथं चितार रचून म्हातारीला त्याच्यावर घेऊन वर सुद्धा लाकडं गवऱ्या रचून सज्ज होते. नाना आले की पण दिशा आगले द्यायचा, एक मंत्र म्हणायचा, नाना की तेवढ्यात पोलीस आले. पण नानाने चित्त्याला अग्नी दिला. पुढचं सांगितलं नाना पळा. नाना घरात पसारला की पोलिसांनी गोळ्या झाडल्या, थाट थाट. नानाच्या झाडामध्ये लपले आणि त्यांनी पण गोळ्या झाडल्या. मी शस्त्र सज्ज आहे, माझ्या नादी लागू नका, मी तुझं मला मारू शकतो. पोलीस म्हणाले आणि हाती आलेला मनुष्य सापडले. पोलिसांनी चौकशी कसं काय केलं, आम्ही तर सगळ्या माणसाच्या चेहऱ्यावर फोटोज टाकलो, कसं काय केलं. नंतर त्यांना उलगडा झाला काय की म्हातारीला यांनी लाकडाबरोबर ते बैलगाडीत आंदोलन नेली, सगळी तयारी केली आणि चितेवर नदी गेले. ते नाना पाटील कल्पकता जी म्हणतात ती ही अशी. ही सत्य कथा आहे बरं का, ही सत्य कथा. पुढे देशाला स्वातंत्र्य मिळालं, काँग्रेसचं सरकार आलं, पहिलं 26चं सरकार आलं, 47 ते 52 निवडणुका होत गेल्या, काँग्रेसचं सरकार आलं. पण नाना विचाराने अगोदर कम्युनिस्ट होते, म्हणजे कामगारांचा पक्ष, कष्टकऱ्यांचा पक्ष हा त्यांचा पक्ष होता. आणि म्हणून ते असं म्हणायचे की गरिबांची उन्नती झाली पाहिजे, म्हणून ते त्या पक्षाचं काम करायला लागले. 1957 साली त्यांनी उत्तर सातारामध्ये निवडणूक लढवली, आमदारकीची नाही, डायरेक्ट खासदारकीची, आणि ते खासदार म्हणून निवडून आले. येते लक्षात.
खासदार होणे काही साधी गोष्ट आहे. 1967 साली पुन्हा एक निवडणूक लढवली, तेव्हा ते शेतकरी कामगार पक्षात होते. ती बीड बद्दल लढवली. बीड तुम्हाला माहिती आहे, दररोज नाव ऐकू आपण, बीड बीड बीड. आणि नाना तिथून खासदार झाला. नाना फार शिकले नव्हते, त्यांना हिंदी बी फार येत नव्हतं, इंग्रजी बी येतच नव्हतं, आणि पार्लमेंट मध्ये बोलायचे. पंडित नेहरूंचं सरकार 67 साली, सॉरी पंडित नेहरूंचं नव्हतं, नेहरू 64 ला गेले, इंदिरा गांधींचं सरकार. पण नाना मराठीमध्ये ठणकून बोलले. नाना मराठीमध्ये ठणकून बोलले, सांगितलं की मी माझे विचार मातृभाषेतून मांडू शकतो. असे नाना उच्चनगरात उठकेच होते, पैलवानी पेशातले होते, भाषा रांगडी होती. व्यासपीठावर येताना शर्ट ठोकायचे आणि मग व्यासपीठावर यायचे आणि रांगड्या भाषेमध्ये भाषण करायचे, आणि लोक त्यांचं भाषण फार ऐकायचे. कारण शेता भातातली खेडेगावची उदाहरणं ते द्यायची, नागर उदाहरणं ते द्यायचे नाही. पुढे तुम्हाला माहिती आहे, पूर्वी गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र होतं, कळलं का? मग असं आपल्या लोकांचं म्हणणं पडलं की मराठी भाषेचं स्वतंत्र राज्य पाहिजे, गुजराती भाषेचं वेगळं राज्य करा, मुंबई महाराष्ट्राला मिळाली पाहिजे. तो वादळ जवळजवळ 56 सालापासून 60 सालापर्यंत तीव्रतेने लढला गेला. त्याच्या अगोदर लढा चालूच होता, पण 56 ते 60 या 4 वर्षापर्यंत मोठा लढा येतला. नानांनी त्याही लढ्यामध्ये भाग घेतला. म्हणजे मुंबई महाराष्ट्राला मिळाली पाहिजे हा जो संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता, त्याच्यातही नानांनी भाग घेतला. शेवटी मुंबई महाराष्ट्राला मिळाली आणि 1 मे 1960 रोजी मराठी भाषेचं स्वतंत्र राज्य झालं. पुढं मग 1976 साली डिसेंबरला नानांचं निधन झालं. पुण्यामध्येच ससूनला ते होते. त्यांना डायबिटीज झाला, त्यामुळे एक पाय त्यांचा तोडला. काही लोक त्यांना भेटायला जायचे. वाईट वाटतं ना, एकेकाचा हा क्रांतिकारक एवढा लढवया, स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये भाग घेतला, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये भाग घेतला, निवडणुका लढवल्या, खासदार झाले आणि मराठीचं ठणकून भाषण करायचे, असा क्रांतिसिंह. पण ते एक पाय होता, एक कापला होता, हातात काठी, आणि ते म्हणायचे येऊ फाकड्या, अजून एका पाया उभा आहे की आहेच. म्हणजे एवढ्या दुःखात सुद्धा ते विरोध करत होते. पुढे त्यांचं निधन झालं आणि वाळवा तालुक्यामध्ये येडे मच्छिंद्र या गावी त्यांचा अंत्यविधी झाला. सांगायचा मुद्दा असा की ज्याच्या अंतःकरणामध्ये देशप्रेम आहे, गरिबांच्या बद्दल कणव आहे, काही करावं असं वाटतं, त्याला शिक्षण आडवं येत नाही, त्याला डिग्र्यांची गरज नाही, आणि आपला समाज त्याच्याबद्दल ऋण व्यक्त करतो. क्रांतिसिंह नावाची पदवी देईल, खासदार म्हणून निवडून देईल, त्यांच्या नावाने शाळा बागबगीचा ग्रंथालय काढेल, आणि म्हणून ज्यांच्याकडे अंतःकरणामध्ये सेवेची अशी ज्योत असेल तर आपलं उर्वरित आयुष्य आपण सेवेसाठी खर्च करू शकतो. हाच नानांच्या जीवनामधला आदर्श आहे असं मला वाटतं. क्रांतिसिंह नाना पाटलांना मी अभिवादन करतो, आणि हे छोटंसं इटुकलं चरित्र आपण मनपूर्वक ऐकून घेतलं, त्यामुळे तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो. आणि ही गरुडाची गरुड वाणी म्हणजे गरुड पुराण इथं थांबवतो. जय हिंद, जय भारत, जय जगत. धन्यवाद.